हॅलो, हाय, कसे आहात तुम्ही? पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत आहे. आरोही रोज उशिराच उठते, तर सकाळचे 9 वाजलेले आहेत. तर आरोहीची मी ब्रश करून देत आहे, कारण की ती आपल्या हाताने ब्रश करतच नाही. तर मीच करून देते तिला रोज ब्रश. ते आपल्या हाताने व्यवस्थित ब्रश करत नाही, तर मलाच करून द्यावं लागतं. तर आता राम उठला, तर तो रडून राहिलेला आहे, तर मी गेली आहे तिकडे आतमध्ये. आरोही आता दात घासून राहिलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि ती का करून राहिली कॅमेऱ्यासमोर येऊन, का बोलत आहे तर माहीत नाही ती. अरे रोज उशिरा उठते, तर तिचा नाश्ता उशिराच होते. तर आणखी मी आले, आणखी ब्रश तिचा करून देत आहे. तर तिचे पप्पा ड्युटीवर गेलेले आहेत. माझा स्वयंपाक तर लवकरच करते मी, कारण की तिचे पप्पा रोज टिफिन नेतात, तर लवकरच मला उठून टिफिन करावं लागते. मग नाश्ता उशिरा करते, कारण की तिचे पप्पा चाय पिऊन नाही जात. फक्त आरोहीला आणि मला चाय आवडते, तिच्या पप्पाला नाही आवडत चाय. तर आम्ही उशिरा नाश्ता करतो दोघे पण. आणि माझ्या बोलण्यामध्ये काही चुकी होत असेल तर नवीन यूट्यूबर समजून मला माफ करून द्या. आता आरोहीचे तोंड धुवून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर आता मी जाते आतमध्ये. आता मी आतमध्ये आलेले आहे, गॅसवरती गॅस ठेवलेले आहे आणि आरोहीसाठी मी चाय मांडून घेऊन राहिलेली आहे. कारण की तिला चाय पोळी खाल्ल्याशिवाय तर होतच नाही. तिला चाय पोळी पाहिजे, तोच नाही खात लगेच, पण पोळी पाहिजेलच. तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करत जा. आणि हो, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला. बघू शकता एकाच रूममध्ये आम्हाला स्वयंपाक झोपणं सर्वच एकाच रूममध्ये करावं लागतं, कारण की किराया पण खूप महाग असतं इकडे. आता मी चहामध्ये टाकली अद्रकशिवाय चहा चांगलं लागतच नाही. इथं मी बनवलेला चहा शिजलेला आहे आणि प्लेटमध्ये मी तोच घेतलेला आणि आरोहीच्या हातामध्ये आहे पोळी. तर तिला आता चाय पोळी देते. तिच्या प्लेटमध्ये चाय टाकून दिली आहे. आता अर्धे अर्धे तुकडे करून पोळी टाकून राहिलेली आहे. तर बघू शकता राम कसा करून राहिला आहे, त्याच्या हातामध्ये तोच दिले. आरोहीला चायमध्ये पोळी तुकडे करून दिलेले आणि तिला हळू खा म्हणली, कारण की गरम चहा असल्यामुळे लाजते, तर तिला हळू खा म्हणली. तर इथं मी खाऊन राहिलेली चाय पोळी. तर राम तर मला खाऊ देतच नाही, तर त्याला पण मांडीवर बसवले, त्याला तोच देते, तर तोच पण नाही खात. तर मीच खाऊन राहिली. तर तुम्हाला त्रास देते ना, तर मला काही बरोबर खाऊच नाही देत. जेवण करायच्या वेळेस पण तो तसाच करते. तर बघू शकता तो बघून राहिला माझ्याकडे. आरोहीला भूक लागली होती म्हणून तिला अगोदर ब्रश करून दिली, म्हणून तुम्हाला तो मागचा दिवाणवरती पसारा दिसून राहिलेला आहे, कारण की आरोही उशिरा उठल्यामुळे तो पसारा आहे त्या दिवाणवरती. तर मी हे चायपोळी खाऊन झाल्यानंतर मी लगेच ते व्यवस्थित करते आणि राम इकडे मला खाऊ नाही देत आहे. बघू शकता तुम्ही, त्याला खा म्हणते तर तो नाही म्हणून राहिलेला आहे, तर मीच खाऊन राहिलेले आहे. मी आरोहीला म्हणून राहिले की तुझी जर चायपोळी खाऊन होईल तर आंघोळ करून देईन तुझी, म्हणून तर ते हो म्हणून राहिलेले आहे. आणि इथं राम रडून राहिलेला आहे, मला खाऊ देत नाही. इथे माझा चायपोळीचा नाश्ता झालेला आहे आणि इथे आले मी दिवाणकडे. पूर्ण वाकरा पूर्ण व्यवस्थित करून घेते घड्या. आमच्याकडे कपाट नसल्यामुळे आम्हाला कपडे जस्ट ठेवावे लागते दोरीवरती. तर इथे मी माझी घड्या करणं सुरू आहे आणि आधी राम खेळून राहिलेले आहे बाहेर पट्ट्यावरती. राम का करून राहिला तू? फेकला त्यानं कंद. आरोहीची आंघोळ करून देत राहिली हो ना आरोही, आणि हे जळून राहिले कंद. बघू शकता मी पूर्ण जळले, लक्षातच नाही रे, गॅसवर मांडले होते आणि आरोहीची आंघोळ करून देत राहिली. तर जळण्याची वास आली, तर येऊन बघते तर जळले रे कंद. पूर्ण जळले, फक्त 2-3 जळले, 3-4 चांगले आहेत फक्त. हो ना राम? राम खालील का तू हे जळलेवाले? दे म्हणून राहिलेलं नाही हो ना, पाहिजे. थंडी थांब ना, पाणी आहे ना अगोदर, त्याला सोकू दे, मग कपडे घालून देईन. आरोग्य आंघोळ करण्यापासून पायीच झालं नाही का?
तुझ्यामुळे झाला. हो रडत नाही काय. चेहऱ्याला तर साबण अजिबात नाही लावू देत, तरी जबरदस्तीनं चेहऱ्याला साबण लावा लागते. म्हणजे अरे माझी तर सकाळी आंघोळ होते, आता फक्त राहिली आंघोळ रामची. हो ना राम. ई रामने पूर्ण काढला नाही, लाजते पूर्ण जळले कंदू. हो ना राम. ओ पूर्ण जळले. चला आता आम्ही आरोईला कपडे घेऊन घालून देते, आणि लाईन पण गेली आहे. हो ना. घे तू घेऊन घे ना, घे ना. आरोईचं आणि माझं जेवण झालेलं आहे, तर मी आता भांडे घासून राहिलेली आहे आणि आरोईला अंगणवाडीमध्ये अगोदर नेऊन दिली. मग त्यानंतर रामला पण झोपवली आणि भांडे घासण्यासाठी इकडे मी आलेली आहे बाहेर. माझे भांडे घासून झाल्यानंतर मला आणखी अंगणवाडीमध्ये जावं लागेल आरोईला आणण्यासाठी, कारण की ती कोणासोबत येत नाही, कारण की गाड्या इतक्या चालू असतात ना, म्हणून मी तिला एकटी येऊ देत नाही. मी स्वतःच जाते तिला आणण्यासाठी. तर राम आता झोपलेला आहे, मग त्याला पण उठवून घेते, कारण की त्याला पाहण्यासाठी कोणी नसते, तर त्याला पण सोबत नेते. त्या व्हिडिओमध्ये सांगितले की राम झोपलेला आहे. खरंच तो झोपलेला आहे, कारण की मी आता आपली आवाज व्हॉइस करून राहिली आहे, तर तो माझ्या जवळ बसलेला आहे, असल्यामुळे त्याला त्याची आवाज तुम्हाला येत आहे. बघू शकता भांडे झालेले आहेत माझे. राम उठलेला आहे, तर रडून राहिलेला आहे.